मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲट मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन तसेच ॲम्प्लिट्यूड पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ SHM अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या आधीच्या पार्टमध्ये आपण ॲक्सेलरेशन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ SHM अभ्यासले होते. यामध्ये आपण त्याचे एक्झाम्पलही पाहिले होते. दॅट इज द सिम्पल पेंडुलम अँड स्प्रिंग मास ऑसिलेटर. हे एक्झाम्पल आपण व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. पुढे एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲट टाईम टी काय येतं ते पाहू. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट ॲट टाईम टीला इक्वेशन माहिती आहे. एक्स इज इक्वल टू काय, ए साईन ओमेगा टी प्लस फाय. ॲट टाईम टी डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल इज ए साईन ओमेगा टी प्लस फाय. आता यावरून आपण व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढणार. व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काढण्यासाठी ह्या डिस्प्लेसमेंटला आपण काय करणार, डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएशन काढल्यावर आपल्याला काय मिळेल, व्हेलॉसिटी. म्हणजेच व्ही इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स दॅट इज वॉट डी एक्स बाय डी टी. म्हणजे ह्याचं डिफरन्शिएशन केलं म्हणून ह्याचं पण काय करणार, डिफरन्शिएशन. आणि म्हणून याचं डिफरन्शिएशन काय येईल, ए ओमेगा कॉस, साईनचं डिफरन्शिएशन कॉस आणि ओमेगा टी प्लस फाय. ओमेगा टी प्लस फायचं डिफरन्शिएशन काय, ओमेगा. आणि म्हणून इथे ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय ही व्हेलॉसिटी मिळाली. आता व्हेलॉसिटी आपण डिफरन्शिएट केली की आपल्याला काय मिळेल, ॲक्सेलरेशन मिळेल. म्हणजेच डी व्ही बाय डी टी. म्हणजेच ए इज इक्वल टू डिफरन्शिएशन ऑफ व्ही दॅट इज डी व्ही बाय डी टी. डी व्ही बाय डी टी म्हणजेच डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू. आता इथे परत डिफरन्शिएशन करणार ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फायचं. ओमेगा टी प्लस फायचं डिफरन्शिएशन परत ओमेगा, ओमेगा मल्टिप्लाय बाय ओमेगा, ओमेगा स्क्वेअर आणि कॉसचं डिफरन्शिएशन साईन. आणि म्हणून ए ओमेगा स्क्वेअर साईन हिअर ओमेगा टी प्लस फाय इज द एक्सप्रेशन ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड पार्टिकल ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM ॲट टाईम टी. आता पुढचं एक्सप्रेशन दॅट इज द एक्स्ट्रीम व्हॅल्यूज ऑफ डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन. म्हणजे जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी काय असते, ॲक्सेलरेशन काय असतं. सिमिलरली जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन काय असेल हे आपण काढणार आहोत. नाव हिअर आपल्याला जनरल फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा आत्ता आपण पाहिला. एक्स इज इक्वल टू काय, ए साईन ओमेगा टी प्लस फाय. आत्ता वरच्या केसेसमध्ये आपण अभ्यासलं मीन पोझिशनला फायची व्हॅल्यू काय मिळते, 0 किंवा फायची व्हॅल्यू काय मिळते, पाय. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. ही व्हॅल्यू पहिली कंडिशन काय कन्सिडर केली आपण, ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला पार्टिकल असेल तेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट काय असतं, ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला फायची व्हॅल्यू 0 आणि किंवा फायची व्हॅल्यू पाय. म्हणजेच ॲट मीन पोझिशनला एकदा ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 0 किंवा ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू पाय. मग ह्या इक्वेशनमध्ये आपण ती टाकली. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. एकदा ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू 0 आणि एकदा पाय. ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू पाय. आणि म्हणून ही व्हॅल्यू याच्यात टाकली. म्हणजेच काय मिळेल, एक्स इज इक्वल टू ए साईन 0 0 किंवा पाय. साईन 0 0 किंवा ओमेगा टी प्लस पायच्या जागी पाय टाकली, ए साईन पाय दॅट इज ऑल्सो 0. म्हणजेच तेव्हा आपल्याला डिस्प्लेसमेंट काय मिळतं, मिनिमम. आणि म्हणून मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं, 0. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द ॲट मीन पोझिशन दॅट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट इज 0. देअरफॉर एक्स मीन इज इक्वल टू 0.
नाव हिअर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आता सेकंड केस काय अभ्यासणार आपण? ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला फायची व्हॅल्यू काय असते? π/2 किंवा 3π/2. म्हणून ओमेगा टी प्लस फाय इज π/2 और 3π/2. मग ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन नंबर 1मध्ये टाकली म्हणजे काय मिळेल? x इज इक्वल टू a साइन π/2 और x इज इक्वल टू a साइन 3π/2. म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? +-1 म्हणजेच मॅक्झिमम मिळेल. म्हणजेच x इज इक्वल टू +1 आणि इथे -1 म्हणजेच +a और x इज इक्वल टू -a म्हणजेच +-a. x इज इक्वल टू +-a. म्हणजेच डिस्प्लेसमेंट काय मिळालं? मॅक्झिमम. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं? मॅक्झिमम असतं. दॅट इज +-a. हिअर ॲट मीन पोझिशन displacement of the particle performing SHM is 0 and at extreme position displacement of the particle performing SHM is maximum. Displacement of SHM साठी आपण व्हॅल्यूज काढल्या. आता व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM साठी आपण व्हॅल्यू काढणार आहोत ॲट मीन पोझिशन अँड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि म्हणून आपण व्हेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला लिहून घेणार. v इज इक्वल टू +-ओमेगा इन स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x इज इक्वल टू 0. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतं. आत्ता आपण वर पाहिलं. देअरफॉर v इज इक्वल टू +-ओमेगा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस 0 x स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर इज 0. देअरफॉर v इज इक्वल टू +-ओमेगा स्क्वेअर रूटमध्ये a स्क्वेअर आहे त्याचं स्क्वेअर रूट a. देअरफॉर +-a. हिअर देअरफॉर v कॅन बी रिटन ॲज +-a ओमेगा. आणि म्हणून ॲट मीन पोझिशन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज मॅक्झिमम. देअरफॉर व्ही मॅक्स म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला व्हेलॉसिटीची मिळाली त्याच्या मीन पोझिशनला. म्हणून व्ही मॅक्स इज इक्वल टू +-a ओमेगा. आता सेकंड केस एक्स्ट्रीम पोझिशनसाठी. हिअर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सची व्हॅल्यू काय असते? +-a. म्हणजेच ॲम्प्लिट्यूड जो आहे तो राईट आणि लेफ्ट हँड साईडला +- म्हणजे टुवर्ड हिअर दॅट इज द पॉझिटिव्ह साईड दॅट इज +a and टुवर्ड निगेटिव्ह साईड दॅट इज -a. देअरफॉर ही व्हॅल्यू आपण ह्या वरच्या जनरल फॉर्म्युला सपोज दिस इज इक्वेशन 2 इक्वेशन 2मध्ये टाकणार. v इज इक्वल टू +-ओमेगा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. ह्या एचा काय होईल? स्क्वेअर. एक्सच्या जागी आपण a टाकला. देअरफॉर हिअर +-ओमेगा a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 0. देअरफॉर 0. देअरफॉर v इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज 0. देअरफॉर हिअर दॅट वी कॅन राईट v मीन इज इक्वल टू 0. म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इज 0. आता हे व्हेलॉसिटीसाठी झालं. आता आपण ॲक्सेलरेशन काढणार. ॲक्सेलरेशनसाठी परत 2 केस कन्सिडर करणार. त्याआधी ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHMचा जनरल फॉर्म्युला a इज इक्वल टू. आता इथे फक्त आपण मॅग्नेट्यूड कन्सिडर करणार. ओमेगा स्क्वेअर x. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे -ओमेगा²x. पण इथे फक्त ॲक्सेलरेशनचं मॅग्नेट्यूड कन्सिडर करणार. आणि मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ॲक्सेलरेशन काय असतं ते काढणार. ॲट मीन पोझिशनला परत डिस्प्लेसमेंट काय असतं? 0 असतं. देअरफॉर x इज इक्वल टू 0.
Therefore, put the value of here x is 0, omega square into 0, that is a is equal to 0. म्हणजे मीन पोझिशनला ॲक्सलरेशन पण 0 असतं डिस्प्लेसमेंटप्रमाणे. देअरफॉर ॲक्सलरेशन इज मिनिमम, देअरफॉर ए मीन इज इक्वल टू 0. आता ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला व्हॅल्यू ऑफ एक्स काय प्लस मायनस ए. देअरफॉर पुट दिस व्हॅल्यू, सपोज दिस इज इक्वेशन 3मध्ये टाकू. ए इज इक्वल टू हियर प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. म्हणजे एक्सच्या जागी काय टाकली आपण प्लस मायनस ए, कारण एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम म्हणजे प्लस मायनस ए असतं, म्हणून त्या जागी आपण ही किंमत टाकली. वी गेट ए इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. आणि म्हणून मॅक्झिमम ॲक्सलरेशन एक्स्ट्रीम पोझिशनला आपल्याला पार्टिकलचं मिळतं. देअरफॉर ए मॅक्स, हियर ए मीन मिळाला हा, ए मॅक्स इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. देअरफॉर this is the acceleration of the particle when that is at mean position and that is at extreme position. Extreme position ला acceleration maximum, mean position ला minimum. Similarly velocity extreme position ला 0 आणि mean position ला maximum, आणि displacement mean position ला 0 आणि extreme position ला maximum. Therefore here that is the value of displacement, velocity and acceleration of the particle at different position, that is at mean and extreme position. Now here next point is that is the amplitude, period and frequency of SHM. यावर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन द टर्म amplitude of SHM, period of SHM or frequency of SHM. Now here we are going to study first टर्म दॅट इज द ॲम्प्लिट्यूड. आपण पहिल्यांदा ॲम्प्लिट्यूड ही टर्म अभ्यासणार आहोत. हियर देअरफॉर कन्सिडर दॅट पी बी द पार्टिकल परफॉर्मिंग SHM अलॉंग दी स्ट्रेट लाईन पाथ MN, where O be its center. That means this particle move to and fro about its mean position, that is about this point O. O is the mean position of the particle. We know that the displacement of the particle from its mean position is x is equal to a sin omega t plus phi. आपण हे इक्वेशन अभ्यासलेलं आहे. That is the displacement of the particle from its mean position is x is equal to a sin omega t plus phi, where a be the amplitude of the particle performing SHM. A काय आहे कॅपिटल A, that is the amplitude. And therefore here that the displacement of the particle will have maximum value when sin omega t plus phi is equal to प्लस मायनस 1. म्हणजेच ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आहे मीन पोझिशनच्या भोवती ते मॅक्झिमम केव्हा असेल, जेव्हा साईन ओमेगा टी प्लस फाय इज इक्वल टू प्लस मायनस 1 असेल. म्हणजेच एकची व्हॅल्यू दॅट इज प्लस मायनस ए असेल. म्हणजेच हे डिस्प्लेसमेंट जेव्हा ए असेल then the displacement of the particle will have a maximum value. And therefore here A is the amplitude A is the amplitude of particle performing SHM. म्हणजेच ए काय आहे ॲम्प्लिट्यूड, म्हणजेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज इट्स ॲम्प्लिट्यूड. देअरफॉर हिअर वी कॅन राईट द डेफिनेशन ऑफ ॲम्प्लिट्यूड इज दॅट. म्हणजेच आपण अशा प्रकारे ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन लिहू शकतो. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड द ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. म्हणजेच त्या पार्टिकलचं त्याच्या मीन पोझिशनपासूनचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जे आहे दॅट इज द
amplitude of SHM. Now next definition is period. Here that the period is denoted by capital T, period of SHM. Now here the time taken by the particle performing SHM to complete one oscillation is called its period. म्हणजेच एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी लागणारा जो काही कालावधी आहे दॅट इज इट्स पिरियड. यासाठी आपण इथे परत डिस्प्लेसमेंटचंच इक्वेशन कन्सिडर करणार. अँड देअरफॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज गिवन बाय x इज इक्वल टू a sin omega t plus phi. Now here after time t, that the value of t will have here t is equal to t plus 2 pi by omega. म्हणजेच टी या कालावधीनंतर पार्टिकलचं जे ऑसिलेशन आहे किंवा पार्टिकल परफॉर्मिंग हियर दॅट इज द SHM टू कंप्लीट वन ऑसिलेशन is here suppose t is equal to t plus 2 pi upon omega. Now put this value in this equation number 1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकणार. Therefore here we get after time t, here that is value of t is t plus 2 pi by omega. Then the displacement of the particle will be, म्हणजेच t ह्या कालावधीनंतर म्हणजेच टी प्लस 2 पाय बाय ओमेगा या टाईमनंतर डिस्प्लेसमेंट काय असेल, एक्स इज इक्वल टू ए साईन. वरच्या इक्वेशनमध्ये आता आपण व्हॅल्यू टाकणार ओमेगा टी. हियर ओमेगा टीची व्हॅल्यू काय, टी प्लस 2 पाय बाय ओमेगा प्लस फाय. Now here that is equal to a sin multiply omega into this bracketed term. ब्रॅकेटेड टर्ममध्ये ओमेगाला मल्टिप्लाय करणार ओमेगा टी प्लस ओमेगा ओमेगा गेट कॅन्सल प्लस 2 पाय प्लस फाय. आता साईन 2 पायची व्हॅल्यू 0 आणि म्हणून ए साईन वी गेट that the displacement of the particle will be x is equal to a sin omega t plus phi. म्हणजेच टी ह्या कालावधीनंतर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आपल्याला पुन्हा तेच मिळतं आणि म्हणून आपण ह्यावरून म्हणू शकतो दॅट द पार्टिकल इज ॲट द सेम पोझिशन आफ्टर टाईम 2 पाय बाय ओमेगा. म्हणजेच 2 पाय बाय ओमेगा ह्या कालावधीनंतर देखील पार्टिकलची पोझिशन काय राहते, सेम राहते. दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल रिमेन्स सेम. अँड देअरफॉर हिअर वी कॅन से दॅट द पार्टिकल इज ॲट द सेम पोझिशन आफ्टर ए टाईम 2 पाय बाय ओमेगा. अँड देअरफॉर दॅट मीन्स द पार्टिकल कंप्लीट वन ऑसिलेशन इन टाईम 2 पाय बाय ओमेगा. म्हणजेच पार्टिकल 2 पाय बाय ओमेगा ह्या कालावधीमध्ये एक ऑसिलेशन पूर्ण करतो. अँड देअरफॉर हिअर वी कॅन राईट टी इज इक्वल टू टी कॅपिटल टी दॅट इज द पिरियड ऑफ द पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. अँड देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. आणि म्हणून एक ऑसिलेशन पूर्ण करायला लागणारा जो काही कालावधी आहे दॅट इज द पिरियड ऑफ हिअर दॅट इज पिरियड ऑफ SHM. And therefore t is equal to 2 pi by omega is the minimum time after which that the oscillation is repeated. म्हणजेच 2 पाय बाय ओमेगा ह्या कालावधीनंतर जी मोशन आहे ऑसिलेशन आहे ती काय होत राहते, रिपीट होत राहते. नाव हिअर वी आर गोइंग टू फाइंड दॅट द टी इन टर्म्स ऑफ ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हा ओमेगा जो आहे हा आपण ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंटच्या स्वरूपामध्ये याचा फॉर्म्युला आपण इथे पाहणार आहोत. अँड देअरफॉर हिअर वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट के अपॉन एम. ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे के अपॉन एम. याच्या आधीच्या इक्वेशनमध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशनमध्ये ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम हे पाहिलं होतं. नाव हिअर by using this equation omega is equal to square root k upon m
ह्या पिरियडच्या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू टाकणार. सपोज दॅट दिस इज इक्वेशन नंबर 1. देअरफॉर टी इज इक्वल टू, पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इन इक्वेशन 1, दॅट इज इक्वल टू हिअर 2 पाय रिमेन्स सेम टू इन द न्यूमरेटर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ओमेगाची व्हॅल्यू काय के अपॉन एम, 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट के अपॉन एम. And therefore here t is equal to, now here 2 pi upon k upon m. Now put the value of here k in terms of force. फोर्सच्या स्वरूपामध्ये आता आपण ह्याची व्हॅल्यू टाकू. And therefore here we know that the equation F is equal to, now considering only magnitude, इथे फक्त फोर्सचा आपण मॅग्नेट्यूड कन्सिडर करणार. F is equal to k into x. आणि म्हणून केची व्हॅल्यू काय येईल, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. मग ही व्हॅल्यू आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये टाकणार. दॅट इज, सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. 2मध्ये टाकू केची व्हॅल्यू. टी इज इक्वल टू 2 पाय हिअर डिनॉमिनेटरला, दॅट इज केची व्हॅल्यू एफ अपॉन एक्स. अँड देअरफॉर एफ अपॉन एम एक्स, एफ अपॉन एम एक्स. And therefore here that t is equal to, here f upon mx. Now put the value of f in terms of here acceleration. f ची व्हॅल्यू आपण acceleration स्वरूपात टाकू. that is f is equal to what, ma. And therefore t is equal to here that is the 2 pi न्यूमरेटरला डिवायडेड बाय, पुन्हा लिहूया आपण, t is equal to 2 pi डिवायडेड बाय एफची व्हॅल्यू एम ए डिवायडेड बाय एम एक्स, एम ए डिवायडेड बाय एम एक्स. दिस एम एम गेट कॅन्सल. आणि म्हणून आपण म्हणू शकतो दॅट इज इक्वल टू दॅट इज इक्वल टू हिअर दिस टी इज इक्वल टू 2 पाय, रिमेनिंग टर्म इज व्हॉट, ए अपॉन एक्स. रिमेनिंग टर्म इज ए अपॉन एक्स. एम एम कॅन्सल झाला आणि म्हणून 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ए अपॉन एक्स. ए काय आहे, ॲक्सलरेशन आहे. एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आणि म्हणून आपण असंही लिहू शकतो 2 पाय अपॉन हिअर स्क्वेअर रूट ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हिअर दॅट इज द ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजेच इथे ए अपॉन एक्स जो आहे आपण तो वर्डमध्ये काय लिहिलं, ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. अँड देअरफॉर पिरियड ऑफ एस एच एम हिअर दॅट इज टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता आपल्याला हे जे इक्वेशन 2 मिळालेलं आहे हे सुद्धा आपण पिरियडच्या स्वरूपात म्हणजे इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंटच्या स्वरूपात असं पण लिहू शकतो. Here that the equation 2 can be written as, equation 2 can be written as period of SHM, period of SHM T is equal to here 2 pi square root m upon k. इक्वेशन 2 आहे टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट के अपॉन एम. आणि म्हणून आपण डिनॉमिनेटरची टर्म वरती घेतली आणि म्हणून एम हा न्यूमरेटरला आला आणि के डिनॉमिनेटरला. आणि म्हणून इक्वेशन 2 आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. देअरफॉर दॅट इज द पिरियड ऑफ एस एच एम. पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशनची आपण डेफिनेशन पाहिली आणि त्याचा फॉर्म्युलाही पाहिला. यावरूनच आता आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन काढायचं आहे. सिम्पल हार्मोनिक मोशन दॅट इज द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन पर युनिट टाईम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ एस एच एम. म्हणजेच एका मिनटामध्ये किंवा एका सेकंदामध्ये पार्टिकलने किती नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीट केले हे काढणं
म्हणजेच काय आहे, फ्रिक्वेन्सी काढणं आहे. आणि म्हणून ह्या पिरियडमधनंच आपण ती फ्रिक्वेन्सी काढू शकतो. कारण इन टाईम टी म्हणजेच ह्या टी ह्या कालावधीमध्ये द पार्टिकल परफॉर्मिंग वन ऑसोलेशन, पार्टिकल एक ऑसोलेशन कंप्लीट करतो. आणि म्हणून हिन्स इन युनिट टाईम इट परफॉर्म दॅट इज 1/t ऑसोलेशन. म्हणजे एका युनिट टाईममध्ये पार्टिकल 1/t ऑसोलेशन कंप्लीट करतो. दॅट द पार्टिकल कंप्लीट्स 1/t ऑसोलेशन. दॅट इज पार्टिकल कंप्लीट 1/t ऑसोलेशन. म्हणजे एका युनिट टाईममध्ये पार्टिकल एवढे ऑसोलेशन कंप्लीट करतो. म्हणजेच रेसिप्रोकल ऑफ काय झाला, पिरियड. देअरफॉर फ्रिक्वेन्सी दॅट इज डिनोटेड बाय स्मॉल एन, दॅट इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड, दॅट इज 1/t. हे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये पण अभ्यासलेलं आहे. दॅट द पिरियड इज फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ पिरियड. देअरफॉर एन इज इक्वल टू 1/t. देअरफॉर याचा रेसिप्रोकल घेणार, दॅट इज एन इज इक्वल टू 1/t. टी काय आहे, 2π/ω. म्हणजेच एन इज इक्वल टू काय होईल, ω/2π. देअरफॉर हिअर दॅट द अबाव इक्वेशन ऑफ पिरियड कॅन बी रिटन ॲज, हे वरचं जे इक्वेशन आहे यामध्ये आता हे आपण ही व्हॅल्यू टाकणार. अँड देअरफॉर हिअर दॅट इज 1/2π, 2π आणि ओमेगाची व्हॅल्यू काय, हिअर दॅट इज k/m. देअरफॉर हा 1/2π ओमेगाची व्हॅल्यू k/√k/m. आणि म्हणून दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल performing SHM, that is the simple harmonic motion. And therefore these are the basic definition related with that of the simple harmonic motion, that is amplitude, period and frequency. Therefore above this equation is the period of simple harmonic motion and this equation is the frequency of simple harmonic motion.